नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये म्हणतात, भाज्या चिरू नये म्हणतात, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये असं म्हणतात. ह्याचीच एक सुंदर कहाणी आहे, जी नागपंचमीच्या शेतकऱ्याची कहाणी आहे. तर नक्की जरूर ऐका. कहाणी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी राहत होता. शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला होता. नागपंचमीचा दिवस होता. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं? वारुळात जी नागाची नागकुळ होती त्यांना नांगराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लही नाही. इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं. फोपावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला समजलं की ह्याची एक मुलगी परगावी राहते. तिला दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाठावर नाग नागिन 9 नागकुळं काढली आहेत. त्याची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाने, लाया, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे. तोही नागिन तिथं पोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदाने लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठं आहेत? इतके म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नकोस, घाबरू नकोस. विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे. तिने सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीनं पूजते आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे चांगलं नाही. असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटलं. आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिथं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकंच नाही झालं तर निदान इतकं पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशीच तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपूर संपूर्ण. नागपंचमीची पूजा कशी करावी याचा संपूर्ण व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती नक्की चेक करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.